लहान लहान मुलांना आपल्या घरातून संस्कार द्यायला सुरुवात केली. वेदांत शास्त्राचे संस्कार. जागृत अवस्था कशाला म्हणावं, स्वप्न अवस्था कशाला म्हणावं, 3 देह कोणते आहेत, फार मोठा विषय आहे आणि फार थोडा आहे. थोडे आहे चित्त सहाय्य झाली या जगद्गुरु तुकोबराय सांगतात. किती आहे परमार्थ समजून घ्यायचं, किती आहे, फार थोडा आहे. हलका सा पर्दा है कोई दीवार नहीं, मैं वो परवाना हूं पत्थर को मोम कर. हलका सा पर्दा आहे. कशाचा? अज्ञानाचा पर्दा आहे. म्हणून मौली सांगतात, मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तय योगी आपाहे दिवाळी निरंतर. काहीच अंतर नाही त्याच्या. अंतकरणाच्या काचावरती अज्ञानाची काजळी आलेली आहे आणि ती काजळी आपल्या ठिकाणी असलेल्या विवेकानं दूर करायची आहे. आणि तो विवेक आपल्याला आचार्य सांगतात, आत्मानात्मा विवेक ज्ञानम ज्ञानम भवती निर्मलाः. आत्मा काय आहे, अनात्मा काय आहे याचा निवाडा करणं, याच्या इतकं पवित्र ज्ञान जगाच्या पाठीवर कोणतंच नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मी विद्यते. ज्ञानासारखी जगात पवित्र अशी वस्तू कुठलीच नाही. ज्ञान नाही म्हणून 17 रोग व्हायलेत शरीरामध्ये. काय खावं, कसं खावं, किती खावं, कुठं खावं हे बी कळलं. कारण जेवण करणं बाबा, आपण काय म्हणतो, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. यज्ञ कर्म आहे ना. आणि यज्ञ कर्म करत असताना यज्ञ करणारे यजमान बसलेले असतात, ते आहुती देत असतात, बरोबर. यज्ञामध्ये स्वाहा, उदानाय स्वाहा, प्राणाय स्वाहा आहुती द्यावा लागते. आणि उभं टाकून खाणं म्हणजे काय, याला यज्ञ म्हणतात. मग हे भेल, कचोरी, रगडा हे जे खातेत ना गाड्यावर उभं टाकून बफे सिस्टम, हे यज्ञ आहे का काय? तुम्हीच व्याख्या करा काय म्हणावं याला. हा यज्ञ म्हणता येत नाही. म्हणून ही आपली संस्कृती नाही. खाण्याची पिण्याची ही आपली एक संस्कृती आहे. याला भगवान सांगतात योगा कर्मसु कौशलम. आहार, निद्रा, भय, मैथुन सर्व योनी समसमान. पण त्याच्यात सुद्धा आपण मनुष्य देहात आलेल्या जीवानं आहार निद्रामध्ये काय केली, बिघाड केली. आहारात बिघडलं म्हणून इथं शरीराला रोग व्हायला लागला आणि त्या रोगासाठी परत डॉक्टरकडे जावं लागतं, बरोबर नाही? खरं सांगा, गावामध्ये जास्त माणसाचे दवाखाने आहेत का जनावरांचे? आपल्या आवडत्या वस्तूची शपथ घेऊन सांगा. माणसाची आहेत ना, जनावरांची नाही, एक बी नाही. बघा बरं, एक मॉडेल असे कवा खा, कुठं खा, किती खा, त्याला रोगच होत नाही. वरावता काहीच होत नाही त्याला. किती खा, कुठं खा, कवा खा, कसं बी खा. आणि इथं तसं जमत नाही. कवा बी खायला जमत नाही, किती बी खायला जमत नाही, कुठं बी खायला जमत नाही. कोणाचं म्हणून कोणाचं बी खायला जमत नाही ना. त्याला वाटलं लग्न आहे म्हणून आला आणि ते 13व्याचं होतं, जमत नाही. ते म्हणाले मी इकडचं आहे, तिकडचं आहे, तिकडची ओळख काढायला इकडची, पण ते म्हणले बाबा हे 13व्याचं आहे, हे तू कुणीकडचं का असं ना. ते म्हणजे असं आहे का? म्हणून जैसे बोले वाणी, जैसे पियोगे पाणी, वैसी होगी वाणी. जैसा खावेगे अन्न, वैसा होवेगा मन. जसं अन्न खातो तसं मन होईल आणि जसं पाणी पितो तशी वाणी होईल. म्हणून जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला एकही रोग होऊ नये, कारण निरोगी शरीरामध्ये परमार्थ होत असतो. विठ्ठल
आहार आणि युक्त विहार जर असलं तर आपली प्रकृती सुद्धा कशी राहते, निरोगी. आणि निरोगी शरीरातच परमार्थ घडत असतो. कारण जर आपल्या आता इथं जर कोणाचं दुखत असलं तर त्याचं चिंतनात मन लागेल का? नाही लागणार. खूप चांगले महाराज आले, खूप वेदांताचा विषय चालू आहे बरं का. गंमत पहा कसं असतं बरं की एका माणसाचं बोकुड हरवलं आणि ते आलं योगायोगानं फिरत 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 ते कीर्तन चालू होतं. आता महाराज सांगू लागलेत की 4 वेद आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. हो महाराज, माझ्या बोकड्याला 4च पाय होते. किती पाय होते? 4. आता महाराज सांगायला लागलेत की द्वैतामुळे जीवाला दुःख होत असते. द्वितीयात द्वय भयम भवती, म्हणजे दुसरेपणामुळे काय होत असतं? भय होत असते. तुझे जवळजवळ वाढे संसार भय तव तव जोडे. हो महाराज, माझ्या बोकड्याला 2च शिंग होते. हे कोण्या दृष्टीनं ऐकायला आणि महाराज कोण्या दृष्टीनं सांगायला लागले बरं का. थोडासा फरक दृष्टीचा भेद आहे. आता महाराज सांगायला लागले की एकम अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. ब्रह्मतत्व सत्य आहे, ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. आणि जगत हे कसं आहे? स्वप्नासारखं मिथ्या आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः. सगळ्या वेदांताचा सार आचार्य सांगतात की ब्रह्मतत्व सत्य आहे, ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. म्हणून माऊलीने इथं तेच सांगितले. या अभंगाचा भावार्थ काय आहे? आरंभी आवडी आदरे आले नाम. आरंभी म्हणजे सुरुवातीलाच, प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला. कारण अंत ही आरंभ आहे. अंत झाला म्हणजे सगळं काही संपलं असं नाही बरं का. हे शरीर सुटलं म्हणजे सगळंच लफडं बंद झालं असं नाहीये. कारण प्रारब्ध कर्म शिल्लक आहे. आणि जोपर्यंत प्रारब्ध कर्माचा बाध होत नाही, ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन. जोपर्यंत ज्ञानाच्या अग्नीमध्ये हा लिंग देह जळत नाही, तोपर्यंत कर्मातून सुटका नाही. आरंभी आवडी, आवडीनं. कारण माऊली सांगत असत आवडी आणि लाजवी, व्यसनाने शिनवी, पिसे आणि न भुलवे तरी ते काही. आवड आहे पण लाज वाटायला लागली, त्याला आवड म्हणता येत नाही. व्यसन आहे पण त्याला शीन यायला लागला. कसं जावं केलं तर आता आपण तर तंबाखू खातो, आपण सिगरेट ओढतो. गंमत अशी झाली की 2 मित्र होते, पंग म्हणायचे बर का. सवयच होती त्याला. काम संपलं, दिवसभर केलं की जायचं. आता राम मंदिरात रामकथा चालू होती. ती म्हणे जाऊन तरी पाहू लोक काय करते तिथे जाऊन. ऐकायला लागले. ही बी ऐकून आले, बसले, कथा ऐकायला बसले. आता ती बसल्यामुळे त्याचा वास दुसऱ्याला यायला, तर त्यांनी तोंडाला अशी दृष्टी लावली. ती त्यांनी इकडे तिकडे पाहिलं. थोड्या वेळाने की प्रत्येकाने दृष्टी लावली, तर मग त्यांनी बी आपल्या नाकाला दृष्टी लावली. मग त्याच्यातल्या एकाला लक्षात आलं की आपण योग्य ठिकाणी आलो पण चुकीच्या पद्धतीने आलो. त्यावेळेस त्यानं भगवंत प्रभू रामचंद्रांना सरळ अंतकरणानं, स्वच्छ अंतकरणानं क्षमा याचना केली. हे प्रभू, तुमच्या दरबारात मी आलो पण चुकीच्या पद्धतीने आलो. मी व्यसन करून आलेलो आहे. एवढ्या वेळा मला क्षमा करा. मी परत याला शिवणार नाही. हा मनाचा पक्का निश्चय. आणि त्या निश्चयाच्या बळावर त्यांनी दुसऱ्या दिवसापासून सोडली म्हणजे काय? सोडूनच टाकली. हा मनाचा निश्चय. तसं बुद्धी निश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशी. म्हणून बुद्धी निश्चय. आता बुद्धीनं निश्चय करायला पाहिजे. म्हणून आवड तिथं लाज नसते, व्यसन तिथं शीण नसतो. आणि पिस आणि न भुलवी. पिस लागलं म्हणले याला, पण याला भूलच पडन, तर याला पिस म्हणता येत नाही. म्हणून ह्या जीवाला भगवंताच्या नामाची आवड लागली पाहिजे. म्हणून हा सरळ आणि साधा अर्थ आहे. मौली हेच सांगतात की त्याच्या आवडीनं, आदरानं आणि प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला भगवंताचं नामस्मरण केल्या जाते.
रामकृष्ण गोविंद गोपाळ तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा. कारण तू माऊली आहे सगळ्या जगाची, जीवाचा जिव्हाळा आहेस. कारण प्रेम करण्याला कोण आहे तर या माऊलीला जीव आहे. म्हणून जीवानं जीव लावून ऐकायला पाहिजे की कशामुळे माऊली काय सांगायला आली. हा फार मोठा सिद्धांत आहे. तुझे निनामे सकळ संदेह पिठला, बाप रुक्मा देव श्री विठ्ठला. देवाच्या नामाचा धावा केल्यानंतर जीवाच्या अंतःकरणात असलेले प्रमाण संशय, प्रमात्र संशय आणि प्रमाता संशय हे सगळे संशय विपर्यास रहित दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होत असतं. आता संशय आहे प्रत्येकाच्या अंतःकरणात, ते संशय नामस्मरणानं दूर होत असतात. म्हणून असा सरळ साधा आणि सोपा भावार्थ आहे. आता दिलेल्या वेळामध्ये आपण याचा विस्तार पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल म्हणून शरीर निरोगी राहण्यासाठी आमचे मित्र आलेले आहेत इथं, सागर महाराज. तर त्यांनी रिचवे कंपनीची डॉक्टर सागर शिंदे महाराज यांनी काही औषधं काढलेली आहेत. तर त्या औषधातून ज्यांना सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, सांधे यांचे जे दुखणे आहेत त्याच्यावर संजीवनी ज्यूस तयार आहे आपल्याकडे. ज्यांना थायरॉइड आहे त्याच्यावर सुद्धा खूप छान रिझल्ट आलेले आहे. डोकेदुखी, ज्यांना मळमळ जळजळ होती, पोटाचे आजार आहेत त्याच्यावर सुद्धा हे फार मोठे चांगले गुणकारी औषध आहेत. आणि आयुर्वेद म्हटल्यानंतर त्यांना 3 महिन्याचा कालावधी द्यावा लागतो. पण तुम्हाला खोटं नाही सांगत, 1 महिन्यामध्येच रिझल्ट यायला सुरुवात होत असते. इतके प्रभावी व गुणकारी औषध आहे. कारण हे औषध आयुर्वेद म्हणजे समुद्र मंथनातून निघालेले एक रत्न आहे. विठ्ठल म्हणून महाराज सांगतात की मनुष्य देहामध्ये नरनिदान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. नरदेहात आलो म्हणजे कशात आलो? मोक्षाच्या रिंगणात आलो. मोक्ष रेखे आला भाग्य विनयतला, मोक्ष सांगितलं की ठाकूर महाराज दैठणकर यांच्या परंपरेतून हा सप्ताह आज चालू आहे. आणि एक अशी घटना सांगितली बाबांनी की नाथ महाराजांनी जी शुद्ध ज्ञानेश्वरीची केली
त्याच्या आधी जी ज्ञानेश्वरी हस्तलिखित होती, ती हस्तलिखित ज्ञानेश्वरी आज या मंदिरामध्ये आहे. हे फार जीर्ण त्याचे कागद झाले म्हणून ती तशीच ठेवण्यात आलेली आहे. आणि ती सुद्धा एका चोरानं चोरून नेली. चोरानं चोरून नेली. त्याला वाटलं वारकऱ्याच्या थैलीमध्ये पैसे असते, मग ती पैसे असतात म्हणून नेली. आता ती पाहिलं म्हणे नुसतं पुस्तकच दिसायला वज कशाला म्हणून त्यानं पाण्यात टाकून दिली. पाण्यात टाकली, पण गंमत पहा, माऊलीची कृपा, ग्रंथाला काहीच झालं नाही, पाणीच लागलं नाही, भिजलंच नाही. आणि उघडून पाहिलं तर एक एक अक्षर ठळक दिसायला लागलं, म्हणजे ते सुद्धा पुसल्या गेलं. ही माऊलीची कृपा आहे. बर, जशा तुकोबरायांच्या वह्या ह्या गंगा मातेनं काय केल्या, वर आणून दिल्या. दगडा तारी येल्या लाह्या, जशा लाह्या तारल्या तसे ग्रंथ तरले, तशी ही ज्ञानेश्वरी सुद्धा तरली. म्हणून त्याच्यात एक दगडा सहित वया, दगडा सहित वया, तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम तुकाराम, नाम घेता कापे यम. तुकाराम शब्दाचा उच्चार केल्यावर आपला दुहेरी फायदा आहे. तुम्ही म्हणता कसं? तुकाराम असं जर म्हटलं तर यम थर 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 कापत. पहिला फायदा. दुसरा फायदा, तुकाराम म्हणण्यामध्ये तुम्हाला तुमची ओळख होते. फोड करा, तू का, पुढं राम. तू का म्हणजे तू कोण आहेस, आणि त्याच्यातच उत्तर आहे तुम्ही राम आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. हृदयात राम आता आहे, इथं आहे, प्रगट आहे, आणि ते राम तुम्ही आहेत. विठ्ठल विठ्ठल. सर्वगती राम, राम देहा देही एक. सगळ्या घटामध्ये काय आहे,
राम आहे. तस सांगत असतात साधू संत, वैसे घट घट में हे राम दुनिया जानत नाही. कस्तुरी छिपे कुंडल में. कस्तुरी कुठे असते? हरणाच्या पोटात असते. मृग धुंडे बनमाही. मृग मात्र, हरण मात्र काय करतं? पुढं 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 शोध घेत असतो, पण ते मागं वळून पाहत नाही, कारण त्याच्या पोटामध्ये काय असते? कस्तुरी असते. तसं हा जीव मागं वळून पाहत नाही. ज्ञानदेव म्हणे परतोनी पाहे तव कैसा मायापूर. तुम्ही जरा मागं वळून पहा ना. म्हणून साधू संत सांगायला लागले की तुम्ही वरल्या आळीला जागे राहा. महारणीने दिली आरोळी, जागे राहा वरल्या आळी. वरल्या आळीला म्हणजे काय माहिती का? उंच देवाचे चरण, तेथे झाले अधिष्ठान. आपल्या आत्मस्वरूपावर तुम्ही जागे राहा, असं साधू संत आपल्याला सांगतात. कारण आळी म्हणजे काय आहे माहिती का? 7. जसं बाजारात जात असताना आपण दुकान लागते, सोनाराची दुकान तर सोनाराचीच नाही, इकडं भाजीपाल्यावालीच तर भाजीपाल्यावालीच आहे. तसं 7 म्हणजे बोळ, त्याला म्हणतो आपण बोळ, 7 किंवा गल्ली. तस या साथीला आपण आलेलो आहोत. तसं नरदेहाच्या साथीला आपण आलो तर जागे राहा वरल्या आळी. आता या देहामध्ये तुम्ही सांगितलं बाबाला, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह, 4 देह. तर आपण आधी 3 देहाचा विचार करू. कारण स्थूल देह मांसमय आहे, सूक्ष्म देह वासनामय आहे, आणि या दोन्हीला सत्य मी आणि माझं समजल्यामुळं कारण देह अज्ञान, आत्मस्वरूपाचं अज्ञान, आणि अज्ञानाची निवृत्ती ज्ञानानं होत असते. म्हणून नासावे अज्ञान, इतुके करी कृपादान, कृपाळू तो जनार्दन. म्हणून हे जनार्दन तू कसा आहे? कृपाळू आहे. म्हणून वरल्या आळीला जागे राहा म्हणजे तुम्ही आत्मस्वरूपावर जागे राहा. कारण आपण कुठं जागे आहोत? खालच्या आळीला. खालची आळी म्हणजे स्थूल देह, आणि मधल्या आळीला म्हणजे सूक्ष्म देहामध्ये. मधल्या आळीला एक बायको फिरे, मधल्या आळीला, मधल्या आळीला एक बायको फिरे, मधल्या आळीला. भिजला तुम्ही साधा मग पडेल पुढे, भिजला तुम्ही साधा नाहीतरी पाटलो बा तिची पळतील गुरे, नाहीतरी पाटलो बा तिची पळतील गुरे. पिंगळा महावारी बोले बोलत देखा, पिंगळा महावारी, पिंगळा महावारी बोलत देखा, पिंगळा महावारी. काय म्हटलं महाराजांनी? नाथ महाराज सांगतात मधल्या आळीला म्हणजे सूक्ष्म देहाची जी ही आळी, त्या आळीला 17 तत्व आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी. किती झाले? 17, बरोबर. म्हणून हे मी नाही, माझे नाही आणि खरे नाही. इकडे लक्षात येते ना विषय? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 1 मन आणि बुद्धी. याचा आपण थोडक्यात विचार करणार आहोत, कारण आपल्याला वेळ कमी आहे. म्हणून आचार्य सांगतात, न च प्राण संज्ञोर न वै पंचवायु, न वाक्पाणी पादो न चोपस्त पायो. म्हणून आचार्य सांगतात न च प्राण संज्ञोर न वै पंचवायु, नवा सप्त धातुर नवा पंचकोश, न वाक्पाणी पादो न चोपस्त पायु, चिदानंद रूप शिवोहम शिव. की मी पंच प्राण नाही, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. प्राण नावाचा वायू हृदयस्थानामध्ये राहतो, 21,600 श्वासोच्छवास करत असतो, क्रिया करत असतो. उदान नावाचा वायू कंठस्थानामध्ये राहतो आणि अन्न आणि पाण्याचं विभाजन करण्याचं कार्य करत असतो, स्वप्न आणि उचकी पाडण्याचं कार्य करत असतो. समान नावाचा वायू नाभिस्थानामध्ये राहतो आणि सर्व नाड्यामध्ये अन्न रस पुरवण्याचं काम करत असतो. आणि अपान नावाचा वायू गुदस्थानात राहून मलमूत्र विसर्जन करण्याचं कार्य करत असतो. आणि व्यान नावाचा वायू सर्वांगामध्ये राहून सांड्यांची मागं पुढे हालचाल करण्याचं कार्य करत असतो. बरं,
न च प्राण संज्ञोर्न वै पंचवायु न वा सप्तधातुर्न वा पंचकोश. रक्त, मांस, मेद म्हणजे फॅट, चरबी, आणि अस्थि म्हणजे हाडं, बरं का. आणि बोन फॅक्टर म्हणतो त्याला आहे ना. टिश्यू म्हणजे रिप्रोडक्टिव्ह टिश्यू म्हणजे शुक्र. हे सप्त काय आहेत? धातू आहेत, बरं का. आणि या स्थूल शरीराला 6 विकार आहेत. 6 विकार: जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यते. हे शरीर जन्मतं, वाढतं, राहतं काही दिवस, ह्याचं विपरिणमते म्हणजे तरुण होते, ऐकले, अपक्षीयते आणि मग विनाश पावत असतो. हे षडविकार या शरीराला लागलेले आहेत. म्हणून स्थूल देह मांसमय आहेत. मग प्रत्येकाला विचारा की मांसाला मांस कळत नाही, तुम्हाला मांस कळतं, म्हणजे तुम्ही मांसावून कसे? बरोबर. आपापल्या आवडत्या वस्तूची सांगा. म्हणून मांसाला मांस कळत नाही, तुम्हाला मांस कळतं, म्हणजे तुम्ही मांसावून कसे? आणि मांसावून वेगळे म्हणजे स्थूल शरीराहून, आणि स्थूल शरीराहून वेगळे म्हणजे शरीराला सोडून मरण नसतं, शरीराला सोडून तुम्ही म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्ही मरणाला सोडून आहात. देह नव्हे मी हे सारे, देह नव्हे मी हे सरे. देहाला राहू द्या, देहाला मी म्हणणं सुरू द्या. बरोबर. आता तुम्ही खरं सांगा बाबा, तुम्ही ज्यावेळेस हे शरीर लहान होतं त्यावेळेस मी बालक आहे असं म्हणत होते का नव्हते? म्हणत. आता मी बालक आहे असं म्हणता का? मी वृद्ध आहे असं म्हणता. आणि आता जर तुम्ही म्हणू लागले की मैं बच्चा हूं, ते लोक म्हणते बुद्धा सत्या आहे. बुद्धा सत्या आहे. ते धडधड म्हातारा दिसताना ते म्हणाले मग अभि तो मैं जवान. जमत नाही. मग तुमचंच बोलणं, तुमच्याच बोलण्यानं खंडन होणं याला शास्त्रामध्ये व्याघात दोष म्हणतात. मग तुम्ही स्वतःला बालक समजत होते, आता तुम्ही काय समजता? तरुण समजता. आणि हे शरीर मग पुढं 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 ह्याचं म्हातारपण आलं की तुम्ही मग म्हातारा समजणार आहे का नाही? आणि कोणी म्हणतं म्हातारपण म्हणजे काय? पिकलेलं पान आहे. पिकल्या पानांचा म्हातारपण म्हणजे काय? पिकलेलं पान. पण त्याचा देठ कसं आहे? इथं देठ शब्दाचा अर्थ अधिष्ठान. अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप परमात्मा असतो. हा हिंदी विचारसागरामध्ये साधू निश्चलदासजींनी सांगितलेला सिद्धांत. विठ्ठल. म्हणून अरे पान पिकलं पण देठ कसं आहे? अधिष्ठान चैतन्य कसं आहे? कारण अधिष्ठान कधी बदलत नसतं, म्हणून ते सत्य असतं. म्हणून बाबांनी सत्याची व्याख्या खूप छान सांगितली चैतन्यानं. जे त्रिकाला बाधित आहे ते सत्य आहे, आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. जे सत आहे तेच चित आहे, जे चित आहे तेच आनंद रूप आहे. कारण झोपेत कुठलाच विषय नसताना आनंदाचा प्रत्येकाला अनुभव आहे. प्रत्येकाला अनुभव आहे. म्हणून कमवलेले पैसे सोडून ते म्हणते जाऊ द्याकडे, मला झोपू द्या, कारण लोड आला बॅटरीला. म्हणून ते काय म्हणतो मला आता झोपू द्या.
सगळे प्राप्त विषय टाकून तो झोपेची वासना का करतो, इच्छा का करतो? कारण त्याला आता निर्विषय निरतिशय आनंद पाहिजे. ते आनंद म्हणजे तुमचं स्वरूप आहे. आणि सगळे जण हे जे प्रयत्न करायले ते कशासाठी? आनंदासाठी. आणि ते आनंद विषयात भेटन. विषय ओढी भुलले जीव आता जीव एका एका विषयामध्ये एक एक जीव गुंतला. पंचीकरणामध्ये दृष्टांत आलेले बरं का. श्रीराम गुरु सांगतात, रूप विषयामध्ये पतंग गुंतला, रस विषयामध्ये भुंगा गुंतला, मीन गुंतला, मासा. गंध विषयामध्ये भुंगा गुंतला. ते गेलं, ते कमळ विकासिनी कमळामध्ये जाऊन बसलं. हे सूर्य मावळला की त्यानं आपलं मिटलं की हे तिथंच गुदमरून. स्पर्श विषयामध्ये हत्ती गुंतला आहे. आणि शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध पाचही विषयामध्ये एक एक विषय गुंतला. तर आपल्याला एक एक विषय का पाच पाच विषय? क्या बात. गुंतलो या संसारे म्हणजे आपण या संसारामध्ये गुंतलो आहे. मग आपण गुंतलो ना, आता मोकळं कोण करायचं? नाही, मोकळं कोणी करायचं? तुम्हाला एक उदाहरण सांगतो की गाढवाला काय करायचं, रात्री एके ठिकाणी आणायचं आणि उगाच चार ठिकाणी काय करायचं, असं वाजवायचं, हातोड्यावर हातोडा वाजवायचं चार ठिकाणी चौकून. त्याला काय वाटतं, मला आता मालकानं बांध. त्याला नाही का बांधलेलं नसलं तरी ते रातभर तसंच उभं टाक, ते जातच नाही कुठे. जेव्हा मालक दुसऱ्या दिवशी चार ठिकाणी असं वाजवण ना, तेव्हाच त्याला वाटतं की आता आपल्याला मोकळं झालं, आपण मोकळे झालो. तसं प्रत्येकाला वाटतं की आपण गुंतलेलो आहोत. आता खरं सांगा, तुम्ही गुंतलेले आहेत का मोकळेच येत? हा, मोकळेच आहे ना. तुम्ही कुठं गुंतलेले आहेत? तुम्ही गुंतले का गुंतून घेतलं? तुम्ही गुंतले का गुंतून घेतलं? तुम्ही बघा, मावशी मेली तर मोकळी मेली. तिला वाटलं नाही की आपण गेल्यावर मावशीचं कसं होईल. पण म्हैस मेली तर मावशी गुतू 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 गुतू, माया म्हशीचं कसं होईल, माया म्हशीचं कसं होईल, मी गेल्यावर म्हशीचं कसं होईल, तिचं शेण कोण काढन, काय करण. तुला काय करायचं, कोणी काढन तर काढन, नाही तर नाही काढन. पण मावशीला कोणाची फिकर? म्हशीची. मग म्हैस मेली तर मोकळी मेली आणि मावशी मेली तर गुतू 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 मेली. जन्माली वाया गेली, भक्ती नाही केली, भक्ती नाही केली. माझे माझे मनोनिया गुंतुगुंतुली, माझे माझे मनोनिया गुंतुगुंतुली. जन्म आली वाया गेली, भक्ती नाही केली, माझे माझे म्हणून म्हणू गुतू गुतू मेली. सोयीनं मोकळी मेली का शिवानी? म्हणून माईचा जीव लेकरापाशी, लेकराचा जीव खेटरापाशी. वा वा, बरोबर आहे. साधू संतांचे कोण लाडके येत? आपण. मग त्याला आपली काळजी ना, आपल्याला कोणाची काळजी? संसाराची. आणि संसारानं कोण सुखी झालं बरं आता? म्हणून जुने लोक संसाराची व्याख्या काय करतात माहिती का? सारी रात पाखडन, काही नाही सापड, काही नाही सापड, त्याला म्हणते संसार. विठ्ठल म्हणून संसारात सुख नाही. सुख आहे पण कुठे माहिती का? संसाराली या
एक सुख आहे संसाराची एक सुख आणि दुःख नसावं अशी प्रत्येकाला इच्छा आहे. मजलागी दुःख व्हावे ऐसे कुणी न व्हावे जे. मला दुःख व्हावं अशी कोणाची इच्छा नाही, प्रयत्न नाही, पण हटकून दुःख झाल्याशिवाय राहत नाही. आणि प्रत्येकाला मला सुख व्हावं अशी इच्छा आहे, प्रयत्न आहे, पण हटकून सुख होत नाही. म्हणून संसारानं जीवाला सुख होत नाही. म्हणून साधू संत सांगतात की तुम्ही भजन करा देवाचं नाव घ्या, कारण नाम माहित आहे, त्याच्यात फल आहे. बरं, दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम. दोनच अक्षराचं काम आहे. नाम घेता न लगे मोल. पैसे लागतात का नाव घ्यायला? नाम मंत्र नाही फोल. म्हणजे लयच अवघड आहे का नाव? राम आणि राम किती सोपे. दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम. म्हणजे नाम माहित आहे, त्याच्यात फल आहे, ते घेता येतं, त्याला पैसे लागत नाही. मग काय रोग आला न घ्यायला? अब हर घर में एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय श्री राम नाही म्हणायचं. नुसतं उभं टाकलेलं नाही म्हणायचं का? बसलेलं नाही, काय नाही करायचं. कर टाळी हात जोडा, मुखी विठ्ठल विठ्ठल बोला, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आहे की नाही? सकळांच्या पाया पडून सांगायला विनंती करायला लागलीत. हो काय? कर टाळी हात जोडा, मुखी विठ्ठल विठ्ठल बोला. सगळ्यांनी टाळी हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं विठ्ठलाचं स्मरण करायचं. म्हणून सगळ्यांनी एकदा जोरदार घोषणा करून विठ्ठल विठ्ठल. नामस्मरणाचे 4-5 फायदे आहेत. एक तर स्मरण शक्तीची वाढ होते, मेमरी पॉवर. बरं का? दुसरी विल पॉवर म्हणजे इच्छाशक्ती वाढत असते. तिसरी इम्युनिटी पॉवर, रोग प्रतिकारक शक्ती वाढत असते. चौथी बफर म्हणजे दुःख सहन करण्याची शक्ती. बफर पॉवर, दुःख सहन करण्याची शक्ती वाढत असते. आणि शेवटचं म्हणजे
अंतःकरण शुद्ध होत असते. चित्ताची शुद्धता हा नामाचा दृष्ट फल आहे. जसं पाणी माठातल्या पाण्यातला गाळ आपोआप खाली बसतो आणि वर पाणी काय होत असतं, नितळ होत असतं. तसं अंतःकरणातले हे तमगुण रजगुण खाली बसले की आपोआप सत्वगुण काय होत असतो, क्लिअर दिसत असतो. सत्वात संजायते ज्ञानम, आणि सत्वगुणात हे ज्ञान उपलब्ध होत असतं. म्हणून महाराज पहिल्या चरणात सांगतात, आरंभियावळी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. त्याचं काम पूर्ण होत असतं. म्हणून तुम्ही कोणतंही काम जर हाती घेत असताल आणि त्या कामाला जाण्याच्या आधी जर तुम्ही मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणत असताल, तुम्हाला एक अनुभव सांगतो बरं की प्रत्येकानं सकाळी उठून 4 ते 7 ब्रह्ममुहूर्त असतो, पद्मासन घालायचं, शुचिर्भूत व्हायचं, आधी शौचमुख मार्जन करून शुचिर्भूत व्हायचं आणि पद्मासनामध्ये ही ज्ञानमुद्रा आहे, ज्ञानमुद्रेमध्ये बसायचं. पाठीचा कणा 90 डिग्री सेंटीग्रेड मध्ये ताट ठेवायचं, नासाग्र दृष्टी ठेवायची आणि विठ्ठल 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 असा ध्वनी करायचा. किती वेळ? 5 मिनिटं. तुमच्या 24 तासातून फक्त तुमचे किती झाले? तुम्ही 5 मिनिटं इन्व्हेस्ट करायला लागलेत. कशामध्ये? नामामध्ये देवाचे. तेच 5 मिनिटं तुम्हाला 24 तास सांभाळणार आहे. लक्षात घ्या. तेच 5 मिनिटं तुम्हाला 24 तासाच्या तणावातून मुक्त करणार आहे. तेच 5 मिनिटं तुम्हाला रोगातून मुक्त करणार आहे. तेच 5 मिनिटं तुम्हाला बंधनातून मुक्त करणार आहे. अजून काय पाहिजे? तुम्ही जे वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक होवाल, तुम्ही जे इच्छा करताल ते काय होणार आहे? तुमची पूर्ण होणार आहे, फक्त एका नामानं. बरं का? म्हणून नामानं हे 5 मिनिटच करायचं. हे करायचं महिनाभर करायचं. हे मी फार थोडं सांगितलं. तुमची एक मर्यादा, एक लिमिट. तुमच्या इंद्रियाला वळण पडिले, वळण इंद्रिया सकळ भावतो निराळा. म्हणून हे फक्त सवय लावा. कोण कोण करीन एवढं सांगा, हात वर करा. कोण कोण करा रोज 5 मिनिट. 1 2 3 4 5 6 7 8. लेडीज मधून माता भगिनी 1 2 3 4 5 6 7. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. ज्यांनी हात वर केले त्यांनी म्हणजे होकार दिला त्यांच्या अर्थात त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण कुणीतरी हिंमत केली की मी त्याच्यासाठी नाव घेणार. कोणासाठी? स्वतःसाठी आणि त्याच्यासाठी. कारण ती त्याचा आणि माझा संबंध आहे. कारण मी त्याचा आहे आणि तो माझा आहे. कारण संताची आपण खूप लाडकी आहेत. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची.
ही लेख लाडकी संतांची, कारण साधू संतांची आमच्यावर कृपा आहे. गुरु कृपा कोणावर झाली असं समजावं, खरं सांगा. गुरु कृपा कळे त्यासी जो शोधीला पुलासी. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे. कोहम कथमिदम जातम कुवे कर्तास्य विद्यते उपादानम किमस्ति ह विचारा सोयी दृश्य. आचार्य सांगतात मी कोण आहे, हे जगत काय आहे, याचा आणि माझा संबंध काय आहे, असे प्रश्न अंतकरणात उठणं, इथून खऱ्या परमार्थाला सुरुवात झाली. आतापर्यंत याचा अर्थ परमार्थ झाला नाही का, खरंच नाही झाला. हा खरा परमार्थ इथून सुरू झाला. म्हणून अशा पद्धतीनं आरंभी आवडी आदरे आले नाम, तिने सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाळा, तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा. तुझी नामे सकळ संदेह फिटला, बाप रुक्मादेवी वरु श्री विठ्ठला. राम कृष्ण गोविंद गोपाळा, तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा. विठोबर